सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा है भाग 181. रोहित आणि राणी एकत्रच एकमेकांना खूप मिस करत होते आणि एकाच चंद्राला बघून खूप खूप रडत होते. आणि शेवटी दोघेही थकले आणि थकून डोळे मिटले. आणि आता रोहितच्या मनात राणीविषयी राग नव्हता, प्रेम नव्हतं किंवा दुसरं काहीच नव्हतं. संन्यास घेतलेल्या संन्याशासारखा तो निर्विकार झाला होता. तिनं त्याला गोड आठवणीत प्रेमात बांधून ठेवलं होतं आणि रोहितनं मात्र तिला तिरस्कारात जिवंत ठेवली होती. आता रोहितची लोकप्रियता वाढत होती. संग्रामच्या बाजूचं मतसुद्धा रोहितकडे जाणार हे फिक्स होतं. आणि तो सुद्धा आज त्याच्या बापाला म्हणाला, आबा मला सुद्धा नवीन पक्ष काढायचा आहे. आणि त्याचा बाप हे ऐकून चकितच झाला आणि म्हणाला, थांब. त्याचा बाप उठला आणि तिथलीच एक खेळण्यातली बाबा गाडी घेतली आणि त्याच्या हातात आणून दिली. आणि संग्राम म्हणाला, हे काय आबा, ही खेळण्यातली गाडी मला का देताय? मी काय बोलतोय आणि तुमचं काय चाललंय पोरखेळ असल्यासारखं? आणि त्याचा बाप म्हणाला, अरे मूर्खा, पोरखेळ असल्यासारखं तर तू बोलतोस. अरे एखादा पक्ष काढणं, त्याचं अध्यक्ष होणं तुला इतकं सोपं वाटतं का? बाबा त्याच्याकडे खेळण्यातली कार आहे, त्याच्याकडे रिमोटची कार आहे, मला सुद्धा तसलीच हवी आणि मी ती तुला बाजारातून आणून द्यावी, इतकं सोपं वाटतं का तुला? अरे पक्ष काढण्यासाठी मनुष्यबळ पाठीमागं हवं. एक वेळ पैसा नसला तरी चालेल, पण माणसं पाहिजेत ना. तुला आहेत तीच माणसं सोडून निघाली, मग कुठून आणशील माणसं? कसा बसा तुला एक मुलगा झालाय पोटाला, त्याच्याकडे तुझं लक्ष नाही. आणि तुला माहीत आहे का, मागच्याच महिन्यात आपल्या 2 दूध डेऱ्या 2 गावांमधल्या बंद झाल्या, कारण लोक आपल्या दूध डेअरीमध्ये दूध घालतच नाहीत. तुझं कुठंच लक्ष नाही. आणि आधी घरचा आहे तो छोटा मोठा बिझनेस सांभाळ आणि मग पक्ष काढण्याच्या गोष्टी कर, असं म्हणून संग्रामच्या वडिलांनी त्याला घरचा आहेर दिला आणि खूप बोलले. आणि संग्रामनं नवीन पक्ष काढून त्याचा अध्यक्ष होण्याचं स्वप्न सोडून दिलं. मग असेच दिवसामागून दिवस जात होते. जास्तीत जास्त आता रोहितचं वागणं एककली होत होतं. तो कोणात मिसळत नव्हता, एकाही नातेवाईकांकडे जात नव्हता, कारण नातेवाईकांकडे गेलं की लोक राणीविषयी विचारायचे. आता मित्रांनाही माहीत झालं होतं. सिद्धू, टिंगू, मकरंद त्याच्याशी थोडं थोडं बोलायचे आणि जानकी त्यांनाही म्हणाली, रोहितला दुसरं लग्न करण्यासाठी मनवा, म्हणजे तो तुमचंही ऐकेल. मग आज खूप दिवसांनी रोहित मित्रांमध्ये प्यायला बसला होता आणि तो पूर्वीसारखा काही बोलत नव्हता, ना कसली मस्करी ना चेष्टा. आणि या तिघांना कुठून विषयाला सुरुवात करावी ते कळेना. मकरंद टिंगूला म्हणाला, टिंगू तू सुरुवात कर ना, मग मी बोलतो. टिंगूनं स्वतःचा गाल पकडला आणि म्हणाला, नको बाबा, रोहित कानाखाली देईल. सिद्धू म्हणाला, टिंगू यार, तू रोज त्याच्यासोबत असतो, तुझं ऐकेल ना तो. टिंगू म्हणाला, मी त्याच्यासोबत असलं तरी तो माझं फक्त काही काही गोष्टीतच ऐकतो आणि मी त्याचा सेक्रेटरी आहे, नोकर आहे, एवढं लक्षात ठेव. इथे मित्र असलं तरी नातं वेगळं आहे, ते नातं वेगळं आहे. आणि मी रोहितला खूप चांगला ओळखतोय, त्याला आता कुठलाच विषय नको असतो. मग शेवटी मकरंद म्हणाला, मी पण अगोदरच त्याची कानाखाली खाल्ली आहे, मी नाही बोलणार. आणि मग सिद्धू म्हणाला, ठीक आहे मीच बोलतो, असं म्हणून सिगारेट पीत असलेला रोहितचा हात सिद्धूनं पकडला आणि म्हणाला, रोहित यार, ड्रिंक ठीक आहे पण प्लीज सिगारेट नको ना. मग आता रोहितनं त्याचं ऐकलं, सिगारेट विझवून टाकली आणि ग्लास तोंडाला लावून म्हणाला, तुम्हाला काय झालं? बायकांनी शपथा घातल्यात वाटतं, जास्त आहारी जाऊ नका त्यांच्या, नाहीतर माझ्यासारखी अवस्था होईल, असं म्हणून रोहित उदासपणे हसला. आणि बायकोच्या आठवणीत इतकं बुडायचं नाही, तिच्यावर इतकं प्रेम करायचं नाही, असा सल्ला तो देत होता. आणि त्याच्या डोळ्यात, त्याच्या बोलण्यात खूप खूप वेदना दिसत होती. आणि आता त्यानंच विषय काढला म्हणून सिद्धू म्हणाला, रोहित, सगळ्याच बायका सारख्या नसतात. तू स्वतःला एकटं समजू नकोस, तुझ्या घरचे आहेत जे तुझी खूप काळजी करतात. रोहित, आतापर्यंत काकूंचे 4 फोन येऊन गेले, त्या तुझी खूप काळजी करतात. आणि रोहित म्हणाला, माहीत आहे रे मला, नवीन काहीतरी बोला. मकरंद म्हणाला, नवीन म्हणजे काय रे रोहित? अरे काकू असं म्हणत होत्या की तू दुसऱ्या लग्नाला तयार नाहीस. रोहित, राणी वहिनीला जाऊन आता 2 वर्ष होत आली की. आणि रोहित लगेच त्याला थांबवत म्हणाला, वहिनी नाही, ती तुमची वहिनी नाही, आणि जर ती तुमची वहिनी लागत असेल तर मी तुमचा कोणीही नाही. सरळ सरळ रोहित असंच संबंध तोडण्याच्या गोष्टी करायचा. आणि मकरंद म्हणाला, हो बाबा, नाही बनत त्यांना वहिनी, मग तर झालं, पण तू आमचा भाऊ आहेस, आम्हाला तू महत्त्वाचा आहेस.
आणि घरच्यांनासुद्धा. आणि रोहित म्हणाला, मग मी कुठे चाललो आहे, मी इथेच आहे आणि सगळ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी आत्तापर्यंत इथे आहे. माझ्या फॅमिलीचं प्रेम मला बांधून ठेवतं, नाहीतर असं म्हणून रोहित खूप खिन्नपणे हसला. त्याच्या हसण्यातली भयानकतासुद्धा तिघांना जाणवली. आणि सिद्धू म्हणाला, रोहित तू रोज ड्रिंक करतो, हे योग्य नाही रे. सिगारेटसुद्धा प्यायला लागलेला आहेस. अशानं तुझ्या हेल्थवर परिणाम चांगला नाही होणार. आणि हे तू राणी वहिनीच्या आठवणी विसरण्यासाठी करतोस ना, मग एकदा त्यांना विसरून तरी जा ना. कशाला सतत आठवण काढतो. आणि रोहित म्हणाला, मी कधीच तिचं नाव घेत नाही. तुम्ही सगळेच मला तिची आठवण करून देता. माझी आईसुद्धा सतत तिचं नाव घेते आणि मला आठवण करून देते, मग मी कसा तिला विसरू. टिंगू म्हणाला, त्यांना विसरण्याचा आणखीन एक मार्ग आहे. तू दुसरं लग्न कर. काकूंनी तुझ्यासाठी जी मुलगी पाहिली आहे तिच्यासोबत तू लग्न कर. मान्य आहे, मी तिला आधी नापसंत करत होतो, पण राणी बहिणीपेक्षा ही बरीच म्हणायची, जी तुझ्यावर प्रेम तरी करते. राणी बहिणीसारखी फसवणूक नाही करत. तसा रोहित रागात उठला आणि म्हणाला, ठीक आहे, आपण तुम्हा तिघांची दुसरं लग्न लावून देऊया. आणि ते तिघेही चकित झाले आणि म्हणाले, रोहित, अरे आमचं कशाला. रोहित म्हणाला, का, मी तुमचा मित्र आहे आणि मला तुमचं लग्न लावून द्यायचं आहे. दुसरं, मग मित्र सांगतोय म्हणून तुम्ही लग्न करणार नाही का. आणि ते तिघेही म्हणाले, अरे पण आमचं लग्न झालं आहे ऑलरेडी आणि पहिली बायको असताना दुसरं लग्न करणं अनैतिक आहे. आणि रोहित म्हणाला, यस, मग माझंही ऑलरेडी लग्न झालं आहे आणि दुसरं लग्न करणं जितकं अनैतिक वाटतं ना तुम्हाला, तितकं मलाही अनैतिक वाटतं. मी सांगतोय म्हणून तुम्ही दुसरं लग्न करत नाही ना, तर तुम्हाला मला लग्न कर म्हणायचं काय हक्क आहे रे. माझ्या आग्रहाखातर तुम्ही सुद्धा दुसरं लग्न का नाही करत. आता रोहितने असं त्यांना पेचात पकडलं आणि काय बोलावं. तरीही सिद्धू म्हणाला, रोहित, माणसाचा संसार सुखाचा होणं गरजेचं असतं. तुझा संसार सुखाचा नाहीच आणि म्हणून लग्न करायचं असतं. आणि रोहित म्हणाला, पण मी सुखी आहे, मी समाधानी आहे. आयुष्यात जन्माला आल्यानंतर लग्न करायचं असतं, बरोबर ना. तर मी एकदा लग्न केलं आणि संसार सुखासाठी, शारीरिक भुकेसाठी मला लग्न करायचं नाहीच दुसरं. कारण मला कसलीही शारीरिक भूक नाही. आणि यानंतर जर मला मित्र म्हणून घ्यायचं असेल तर माझ्यापुढे हा विषय काढायचा नाही, असं म्हणून रोहित घरी गेला. आणि आता काय बोलावं या रोहितला. त्याचं लग्न लावायला गेलो आणि तो आपलंच लग्न लावायला निघाला असं म्हणून तिघेही गप्प बसले. आणि आता रोहित घरी गेला तसं पुन्हा जानकीनं त्याचं डोकं खायला सुरुवात करणारच होती. आणि आता तर जानकीनं काय केलं माहिती आहे का, त्याच्या मावशीला, त्याच्या आत्याला बोलवून घेतलं आणि 4 शब्द त्याला समजुतीच्या सांगा असं म्हणाले. आणि रोहित घरी गेला. थोडा लवकरच गेला होता, कुणीही झोपलं नव्हतं. मग राहुल त्याला बाहेरच गेटमध्ये भेटला आणि म्हणाला, तू रोजच ड्रिंक करतोय, सिगारेट पितोय, म्हणून याला थोडंसं खडसवावं असं राहुलच्या मनात आलं. आणि राहुल म्हणाला, रोहित, रोज रोज ड्रिंक करण्याची गरज नाही, तू नको ती सवय लावून घेऊ नकोस. आणि रोहित, आत्या मावशी आल्या आहेत, त्यांच्यासमोर नीट जा जरा. आणि तुला इतकीच जर तिची आठवण येत असेल तर दुसरं लग्न कर. आणि झालं. तो एवढा शब्द बोलला आणि रोहित नशेत होता. आधीच मित्रांच्या बोलण्यावर चिडला होता आणि तो राहुलला थोडासा गुरमीतच म्हणाला, नीट म्हणजे कसा, मी नीट वागत नाही का. दादा, मी नीटच वागतोय, पण तुम्ही सगळे माझ्याकडे जरा जास्तच लक्ष देताय, त्यामुळे तुम्हाला माझ्यामध्ये चुका दिसायला लागलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी आहात ना. मला तुमच्या आयुष्याची काहीही प्रॉब्लेम नाही. मी कधी म्हणालो का तुम्हाला की तुम्ही का सुखी आहात. तुम्ही तुमच्या बायकांमध्ये, मुलांमध्ये का रमता. तुम्हाला तुमच्या बायकोसोबत, मुलांसोबत बघून मला वाईट वाटतं असं मी कधी म्हणालो आहे का. मी तुमच्या लाईफमध्ये कधीही इंटरफेअर केला नाही, तर तुम्ही सगळे माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर का करता, असं म्हणून रोहित ओरडला राहुलवर. तसे सगळेच बाहेर आले. जानकी म्हणाली, रोहित, दादाशी बोलण्याची ही काय तुझी भाषा. तो तुझा मोठा भाऊ आहे. आणि रोहित म्हणाला, दादानं सुद्धा दादासारखं राहावं. छोट्या भावाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्याचा हक्क नाही त्याला. आणि अरे देवा, राहुलचा चेहरा फार उतरला. बिचारा राहुल प्रत्येक वेळी रोहितला समजून घ्यायचा, बेटा बेटा म्हणून समजावून सांगायचा, कधीही त्याच्या गोष्टीमध्ये इंटरफेअर केलं नाही. तुला आवडलं तर घे, नाही तर सोडून दे असं म्हणून एखादा सल्ला फक्त द्यायचा. पण आता रोहितला तू लग्न कर म्हणाला आणि रोहित त्याच्यावर भडकला. जानकी म्हणाली, रोहित, अरे त्याला तुझं दुःख बघवत नाही रे, म्हणून बोलतो ना तो.
पण आता रोहितनंही ठरवलं होतं हळूहळू प्रत्येकाला असंच बोलायचं आणि स्वतःपासून दूर करायचं, म्हणजे लग्नाचा विषय काढणं बंद करतील. म्हणून रोहित म्हणाला, मी म्हणालो का तुम्हाला मी दुःखी आहे? जानकी म्हणाली, सांगायला कशाला हवं, दिसतं आम्हाला ते. आणि रोहित म्हणाला, ठीक आहे, मग मी तुमच्यासोबत राहतच नाही. मग तर झालं, मग तर तुम्हाला मला बघून माझी काळजी वाटणार नाही ना? तसे आता सगळेच घाबरले आणि राहुलच म्हणाला, आय एम सॉरी रोहित, माझं चुकलं. आता रोहितसुद्धा लगेच म्हणाला, दादा आय एम सॉरी, पण तुम्ही सगळे ना खूप जास्त इन्व्हॉल्व होत आहे माझ्यामध्ये, असं मला वाटतंय. माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करा. किती वेळा सांगू की माझ्यावर लक्ष नका देऊ. आणि तुम्ही आता रोहितची आत्या म्हणाली, रोहित बाळा, असं कुठं असतं कारण? तू कुटुंबाचा एक हिस्सा आहेस आणि तुझ्यावर लक्ष नको देऊ असं कसं चालेल? कुटुंब म्हणजे एका शरीरासारखं असतं आणि त्या शरीराला, कानाला, नाकाला, बोटाला कुठंही जखम झालं, दुखलं, खुपलं तरी अख्ख्या शरीराला त्रास होतो. तसाच तुला त्रास होतोय, तर तुझा त्रास बघून अख्ख्या कुटुंबाला त्रास होतोय बेटा. त्यामुळे तू पुन्हा असं म्हणू नकोस की तुझ्याकडे बघून त्रास करून घेऊ नका. तुझ्याकडे आमचं लक्ष जाणारच, कारण तू आमचा आहेस. लहानपणापासून तुला बघत आलोय. तुला दुखलं, खुपलं, तुझ्या डोळ्यात अश्रू आले तर आम्हाला वाईट वाटतं. अरे बोटाला जखम झाली तर डोळ्यात अश्रू येतातच की. मग तू असंच म्हणशील का की याचा काय संबंध? शरीराला कुठेही जखम झाली तरी डोळ्यांनी का रडावं असं आपण नाही म्हणू शकत रे. ते एक घट्ट नातं असतं. मग आता तू इतका त्रास करून घेतो स्वतःला, मग आम्हाला वाईट वाटणार नाही का? याच्यातून बाहेर पडण्याचा सुद्धा मार्ग आहे, पण तुला तो स्वीकारायचाच नाही. मग आमच्यासारख्या म्हाताऱ्यांनी कोणाकडे बघायचं तूच सांग, असं म्हणून आता आत्यानं भरपूर इमोशनल केला रोहितला आणि म्हणाली, आमच्या समाधानासाठी दुसरं लग्न कर. आणि रोहित म्हणाला, तुझं बरोबर आहे आत्या, पण त्याचं काय आहे ना, कशीही असली तरी ती माझी बायको होती आणि माझी बायको जिवंत आहे. तिचा आणि माझा अजून घटस्फोट झालेला नाही. मग अशावेळी मी दुसरं लग्न करणं कितपत योग्य आहे? मग जर मी दुसरं लग्न करावं असं वाटत असेल तर एक काम करा, तिचा शोध घ्या, माझ्यासमोर आणा, मी तिला द्यायची ती शिक्षा देणार आणि मग मी माझा घटस्फोट घेणार आणि मग दुसरं लग्न करतो. गुड नाईट, असं म्हणून रोहित निघून गेला. आणि आता सगळ्यांनाच त्याचं बोलणं पटलंसुद्धा आणि ही त्याची पळवाट आहे हे मान्य. पण तो लग्नाला तयार तरी झाला म्हणून सगळ्याला थोडासा आनंद झाला. पण आता या राणीला शोधायची कुठं? आणि जानकी आता म्हणाली, राहुल, रोशन, काहीही करा, त्या मुलीला शोधा, तिला इथे आणूसुद्धा नका, पण रोहितचा आणि तिचा घटस्फोट करा. एक वेळ रोहितचंही बरोबरच आहे, ती मुलगी स्वार्थी आहे. रोहित आणि मेघनाचं जर लग्न झालं तर काय होईल माहीत आहे का? ती पुन्हा येईल आणि म्हणेल की माझा घटस्फोट झालेला नसताना मेघनासोबत तू लग्न का केलं? रोहितला त्रास देण्यासाठी ती काहीही करू शकते, म्हणून तिला शोधा आणि घटस्फोट घडवून आणा दोघांचा. आणि रोशन आणि राहुल म्हणाला, ठीक आहे आई. आणि आता जानकीला इतका आनंद झाला होता की ती लगेच बेडरूममध्ये गेली. तिनं मेघनाला फोन केला आणि म्हणाली, अगो बाळा मेघना, गुड न्यूज आहे, अगं रोहित लग्नाला तयार झाला. आणि अरे बापरे, हे ऐकून मेघनाला आता नाचावंसं वाटत होतं, बागडावंसं वाटत होतं आणि हवेत उंच उंच उड्या माराव्याशा वाटत होत्या. आणि ती म्हणाली, काय आई, अहो काही सांगताय काय? तुम्ही आता इथे असताना तर मी तुम्हाला खूप घट्ट घट्ट मिठी मारली असती. आय लव्ह यू आई, आय लव्ह यू सो मच. आणि मला माहीत होतं रोहित सर एक ना एक दिवस माझं ऐकणार आणि माझ्याशी लग्नाला तयार होणार. आई, मी राणीच्याही आधीपासून त्यांच्यावर प्रेम करते. आणि जानकी म्हणाली, हो गं बाळा, ही तुझी तपश्चर्याच आहे जे तो लग्नाला तयार झाला आहे. पण अगं त्याची एक अट आहे. आणि मेघना म्हणाली, आता कसली अट? आणि जानकी म्हणाली, अगं तो म्हणतोय की राणीला शोधा, तिला समोर आणा आणि तिला तो स्वतः शिक्षा देणार आहे आणि त्यानंतर तिच्यासोबत घटस्फोट घेणार आणि मग लग्न करणार. कारण एक बायको जिवंत असताना तो दुसरीसोबत लग्न करू शकत नाही. आणि एका अर्थाने त्याचंही बरोबर आहे गं. आणि हे ऐकलं तसं मेघनाला खूप मोठा धक्का बसला आणि ती त्या धक्क्यातच जानकीला म्हणाली, पण आई, राणी तर मेली, ती आता कशी परत येईल? आणि हे ऐकलं तसं जानकीला सुद्धा धक्का बसला आणि जानकी म्हणाली, काय, राणी मेली? मेघना, अगं तू हे काय बोलतेस? राणी मेली होती तर ते पत्र कोणाचं होतं मग? आणि हे सगळं तुला कसं कळलं? आणि अरे बापरे, मेघना आता लगेच सावध झाली आणि आपण किती मोठी माती खाल्ली आणि कोणासमोर बोलतो हे तिच्या लक्षात आलं आणि तिच्या तोंडचं पाणीच पळालं. आणि तिनं खूप मोठ्यानं श्वास घेतला आणि घाबरत घाबरत म्हणाली, आई, आता कसं करायचं हो? अहो मला असं म्हणायचं होतं की जर राणी मेली असेल म्हणजे बघा ना, ती सापडतच नाही. रोशन भाऊजी आणि राहुल दादांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला,
आणि आता मेघना सगळ्याला भाऊजी, ताई, दादा सगळी नाती जोडून रिकामी झाली होती. पण फक्त नवरा हे नातं अजून तिला त्या घरात मिळालं नव्हतं. आणि ती रोहितला अहो म्हणून केव्हा हाक मारेल याची वाट बघत होती. आणि मेघना असं म्हणाली की मला असं म्हणायचं होतं आई, ती मेली असेल तर तिला कुठून सरांच्या समोर हजर करायची. आणि मला असं वाटतं की ती मेलेलीच बरी. तिनं खूप त्रास दिला आहे मला, सरांना आणि आपल्या सगळ्यांनाच. आणि जानकी म्हणाली, मेघना हे बघ, ती कशीही असू दे, तिच्यामुळे आम्हाला कितीही दुःख होऊ दे, पण एखाद्याबद्दल असं बोलू नये बाळा. तिनं आम्हाला आणि रोहितला खूप दुःख दिले मान्य आहे, पण ती जिथे कुठे असावी तिथं ठीक असावी. आणि आम्ही सूर्यवंशी पहिल्यापासून इतरांच्या बाबतीत असाच चांगला विचार करतो. आमचा वैरी असला तरी तो सुखी राहावा अशीच आम्ही उठल्या उठल्या सगळ्यांना पहिल्यांदा प्रार्थना करतो देवाला. त्यामुळेच आमच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. इच्छी पराते येई घरा असं म्हणतात. आणि म्हणून आम्ही इतरांसाठी कधीच वाईट चिंतत नाही. आणि तूही आता सूर्यवंशींची सून होणार आहेस, त्यामुळे लक्षात ठेव, तुझे विचार आमच्यासारखे हवेत, शुद्ध हवेत. असं म्हणून जानकीनं मेघनाचे आत्ताच कान टोचले. आणि जानकीचं बोलणं ऐकून मेघना खजील तर झालीच, पण पुन्हा गोडगोड बोलत म्हणाली, सॉरी आई, तुम्ही किती छान समजावता आणि मला तुमच्याकडून सगळं शिकून घ्यायला खूप आवडेल. आणि मी सुद्धा एक आदर्श सून बनून दाखवीन. मला फक्त तिचा राग येत होता म्हणून बोलले, पण असू द्या, जाऊ द्या. आज सरांनी होकार दिला यातच मी खूप आनंदी आहे. असं म्हणून तिनं फोन ठेवला. आणि आता मेघनाला खूप म्हणजे खूप पश्चाताप होत होता. आणि आता या राणीला कुठून सरांच्या पुढे हजर करायची. आणि ह्या रोहितला वेड लागले का, कशासाठी राणीला पुन्हा भेटायचं आहे त्याला. आणि घटस्फोट तरी कशाला हवा आहे, विना घटस्फोटाचं लग्न करायला काय होतं. आणि माझं चुकलं का राणीला मारायला लावून, तशीही तीच त्यांच्यासमोर येणार नव्हतीच. अरे देवा, आता मी काय करू. असं म्हणून तिनं डोकंच पकडलं. आगीतनं उठली आणि फोपाट्यात पडली असं झालं होतं मेघनाचं. त्यानं होकार दिला, पण घटस्फोटाची अट. आणि तिचं डोकं चालत नव्हतं आणि तिनं सरळ संग्रामला फोन केला. हे सगळं सांगितलं आणि संग्राम खूप हसला आणि म्हणाला, यालाच म्हणतात पुढचा विचार न करता बिंडोकसारखं वर्तन करणं आणि स्वतःच्याच हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. आता तू एक काम कर, तू ना राणीला जिवंत कर, ओंबट स्वाहा असं म्हण आणि तिला पुन्हा त्याच्यासमोर आण आणि मग त्याच्यासोबत लग्न कर. असं म्हणून संग्रामनं हसून फोन ठेवला. आणि स्वतःच्या हुशारीवर तो खूप खुश होता. आणि राणीला आपण मारलं नाही हे खूप चांगलं केलं असं त्याला वाटलं. मग आता रोहितनं ही अट घातली आणि घरचे राणीला शोधण्याच्या मागे लागले की. आणि तोपर्यंत रोहित म्हणाला होता की माझ्या लग्नाचा विषय काढू नका. आणि तो रिलॅक्स झाला. आणि यालाच म्हणायचं राजकारणी रोहित कुमार. साबी मर गया और लाठी भी नाही तुटी. आणि घरच्यांची लग्नाची कटकटही थांबली. आणि जानकी त्याच्याकडे दर आठवड्याला लग्नाचा विषय काढायची. आणि रोहित लगेच म्हणायचा, हे घे घटस्फोटाचा पेपर, राणीची सही घेऊन ये, माझ्या सह्या ऑलरेडी झाल्या आहेत आणि तिला माझ्यासमोरही आणा. तिला शिक्षा केल्याशिवाय माझा आत्मा थंड होणार नाही. मलाही तिचा बदला घ्यायचा आहेच. आणि मी ती समोर येण्याची वाट बघतोय. आणि जानकी गप्प बसायची. आणि कुठनं आणावी राणीला असा तिला प्रश्न पडायला लागला. आणि पेपरमध्ये जाहिरात द्यावी तर अख्ख्या जगाला कळेल की सूर्यवंशीची सून गायब होती का इतक्या वर्ष. आणि झाकलेली अब्रू वेशीवर टांगली जाईल आपल्याच हातानं. आणि जानकी फार फार पेचात पडली आणि मेघनासुद्धा तिच्याच जाळ्यात अडकत चालली होती.